नमस्कार, मी जया काळे. तपसेवा सुमिरन साधनेची एक छोटीशी साधक. माझा फोन नंबर आहे 9822488700. मानसयोग साधना एक अद्वितीय अशी साधना आहे, जी भगवान शंकरांनी आपली पत्नी सती पार्वतीला सांगितली. या साधनेमध्ये धर्माचं, जातीचं, संप्रदायाचं, रूढींचं बंधन नाही. त्या बंधनापासून ती मुक्त आहे. यामध्ये अवस्थाभेद, लिंगभेद, संबंधभेद असं कुठलंच त्या भेदाच्या वरची साधना आहे. कोणत्याही वयाचा व्यक्ती ही साधना करू शकतो आणि आपल्या सर्व रोगांपासून तर मुक्ती मिळवणं अतिशय छोटी गोष्ट आहे. अनेक मौलिक गोष्टी तो आपल्या आयुष्यात प्राप्त करू शकतो. ही साधना काही गुप्त नाही, त्याला काही कुठला गुप्त मंत्र नाही. पण योगीजी महाराज याचे जे प्रचारक होते त्यांचा एक मंत्र आहे, जो दिखे सो कुछ का कुछ और जो ना दिखे वही सब कुछ. ईश्वराचं जे स्वरूप आहे, हे ईश्वराचं स्वरूप त्याचं प्रगटीकरण करणं म्हणजे कोणतं स्वरूप आहे ईश्वराचं? स्वास्थ्य, शक्ती, आनंद, ज्ञान आणि प्रेममय याचं प्रगटीकरण करण्यातच आपल्या मानवी जीवनाची सार्थकता आहे. या साधनेमध्ये कर्मकांडाला मुळीच महत्व नाही. तुलसीदासांनी रामचरितमानस लिहिलं, त्याच्यामध्ये अनेक गूढ आणि सैद्धांतिक जो जीवनोपयोगी जो सैद्धांतिक पक्ष आहे तो त्यांनी मांडला आहे. सिद्धांत महत्वहीन आहेत जर ते विधीनं पालन केले नाही, त्याच्यावर जर चालून पाहिलं नाही, जर प्रयोग केला नाही तर. मानवाच्या 5 मौलिक मागण्या आहेत, जसं स्वास्थ्य पाहिजे, शक्ती, आनंद, ज्ञान आणि प्रेम. आणि कोणत्याही देशातला असो, कोणत्याही जातीचा असो, तरुण असो, वृद्ध असो, कोणत्याही संप्रदायाचा असो, त्याला ह्या 5 गोष्टी पाहिजे असतात. पण शरीरात मल आहे, अनेक प्रकारचे टॉक्झिन्स आहेत, जसं युरिक ऍसिड्स असलाय, बॅड कोलेस्ट्रॉल आहे, कफ, वात, पित्त असे विकार आहेत आणि गाठी आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. मनामध्ये काय आहे? आसक्ती आहे की हजारों चाहते ऐसी कि हर चाहत पे दम निकले, मेरे अरमा बहुत निकले फिर भी कम निकले. पाहिजे पाहिजे पाहिजे, मरेपर्यंत गोष्टी पाहिजे असतात. आणि बुद्धीमध्ये काय आहे? अहंकार आहे. खूप अहंकार भरलाय की माझं ज्ञान, माझा ऍटिट्यूड सगळं भरलेलं आहे बुद्धीमध्ये. आणि अहम मध्ये काय आहे? तर एक खोटं ममत्व आहे, हा माझा, तो माझा. खरं तर कोणीच कोणाचं इथे नसतं, परमेश्वरच फक्त आपला आहे. त्यामुळे अंतापर्यंत, जीवनाच्या अंतापर्यंत रोग, शोक, भय, वियोग, चिंता ह्या गोष्टी व्यक्तीला, माणसांना सतावत राहतात. दुःख आम्हाला रडवत राहतात हे दुःख. आणि रामचरितमानस मध्ये तर दावा आहे की त्रिविध ताप भव दाप दावनी, की तुमचे त्रिताप याच्यामधून नाहीसे होतात. मल आहे बाह्य आणि अंतर, मनातला मल, शरीरातला मल. म्हणून ही साधना समजणं आवश्यक आहे, ऐकणं आवश्यक आहे, मग करणं आवश्यक आहे. कारण की माइंडसेट जर आपण चेंज केला नाही तर 100 लोक करतात, 80 लोक ती साधना मध्येच सोडून जातात. कारण की ही दिल दिमागची साधना आहे. नुसतंच बुद्धी, हृदय आणि नंतर क्रिया म्हणजे हात, अशा 3 याची साधना आहे. डोकं वर आहे तर परमेश्वरानं डोकं का वर दिलं? तर पहिले विचार करा, मग क्रिया करा. नाहीतर जनरली लोक काय करतात की हे खाऊ की तो ते खाऊ, हे पिऊ, हा ज्यूस घेऊ की तो ज्यूस पिऊ, हे लावू अंगाला की पायाला काय लावायचं, नाकात काय टाकायचं, असं सतत विचारत असतात. आणि योगीजी महाराज म्हणतात की साधना का संबंध क्रिया से नहीं है. उच्चतम जे लोक आहेत, जास्तीत जास्त जे लोक आहेत ते काय करतात की माझ्याशी फोनवर बोलतात किंवा कुणाचं तरी ऐकतात, अर्धवट ऐकतात, मग करतात आणि मग परिणाम मिळत नाही. आणि मग मी फोनवर किंवा घरी किती बोलेल? जास्तीत जास्त 30 मिनिटं. पण जर तुम्ही 5 दिवस तुमच्या आयुष्यातले दिले, तुम्ही पूर्ण समजून घेतली, त्याचा डेमो पाहिला की किती प्रकारे खाऊ शकतो आपण, हेल्दी किती खाणं कशाला म्हणतात, ते सगळं जर तुम्ही पाहिलं, सगळं ऐकलं, 3ही सूत्र जर तुम्ही अवलंबले, तर मग शेवटी एवढं एक सांगते की सिद्धांत तुम्ही समजून त्यानुसार जर विधिवत त्या विधीनं जर चालले, तुम्ही अडॉप्ट केला, तर रोग निवृत्ती फारच मामूली गोष्ट आहे, फारच सोपी गोष्ट आहे. तर रोग निवृत्ती तर होतेच होते, पण आयुष्यात अनेक मौलिक गोष्टी भेटतात. ही त्रिताप मिटवणारी साधना समजून घेण्यासाठी पहिले शिबिर अटेंड करा, समजून घ्या, ऐका, स्वतःचं जीवन परिवर्तन करा, मग इतरांच्या जीवनाच्या परिवर्तनासाठी सहयोग करा. धन्यवाद.